अध्याय 7 वाचण्याचे फळ. महापातकांचे निरसन होईल व गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल. अध्याय 7. मित्रसह राजाची कथा. चांडाळ स्त्रीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुने, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा. सिद्ध म्हणाला, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक राजा होऊन गेला. एके दिवशी तो मृगयेसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला. त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाव मनुष्य रूपाने राजधानीस आला. त्याने राजगृहात आचाराचे काम मिळविले. एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते. ती संधी साधून आचार्याने नर मांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला. अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नर मांस असल्याचे तत्काळच ओळखले. त्यांनी तू ब्रह्म राक्षस होशील असा शाप राजाला दिला. आपली काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला. पण त्याच्या राणीने मदयंतीने त्याची समजूत काढली. त्याला परावृत्त केले. राजाने ते पाप संकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले. राणी वसिष्ठांना शरण गेली. पतीसाठी उशाप देण्याची त्यांना विनंती केली. तुझ्या पतीला 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला. ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकेने नेहमीच व्याकुळ असे. तो पशु पक्ष्यांना व माणसांना मारून खात असे. एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले. त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले. ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला. हे नराधमा, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली. तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. ब्राह्मणीने आक्रोश करत करत पतीच्या अस्थे गोळ्या केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचे अस्तित्व संपवले. 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला. त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला. राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे. मदयंतीला मात्र ते खटकले. तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली. त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पती सौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली. राजा व राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालनच होईना. मग राजा तीर्थयात्रेस निघाला. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले. गौतमांनी त्याच्या आस्थेने चौकशी केली. राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली. गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडाळ स्त्री मला दृष्टीस पडली. ती मरणोन्मुख अवस्थेत होती. तिचे प्राणोत्क्रमक होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले.
त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले. मी त्यांच्याकडे सहजच चौकशी केली. ते चांडालीस शिवलोकी नेण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारले, ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी काय प्राप्त झाली? शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली. घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शूद्र तरुणाशी लग्न केले. तिला एक पुत्र झाला व ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गायीचे वासरू कापले. त्याचे मांस राधले, ते स्वतः खाल्ले व घरच्यांनाही खाऊ घातले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकामध्ये भयंकर हाल केले. तिला चांडाळ स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. माता पित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजराण करू लागली. एकदा महाशिवरात्रीस ती भिकाऱ्यांच्या सोबतीने गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून न कळतच उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले. महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. तूही तेथे जा, तुझी सर्व पातके जळून जातील. ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल. गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे एकनिष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला. शिवकृपेने त्याचे कल्याण झाले. नामधारका गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले. अध्याय 7 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी. निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कवना साक्ष झाली. समस्त तीर्थे सांडुनी, श्रीपाद गेले किंकारनी. पूर्वी आधार केला कवनी, पुराण कथा सांगा मज. ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती. वांछा होत असे ज्ञानज्योती, कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेंसी, एक चित्ते परियेसा. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी. प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्म रत देखा. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण. बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी. विनोद निघाला पारधीसी, प्रवेशला महावनासी. वसते शार्दूल सिंह जेथे, निर्मनुष्य अरण्यात. राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत. दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी तयासी, वर्षता शर झाला कोपेसी. मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तयावेळी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी. पाषाण हानी कपाळी, बंधू शोके करुनिया. प्राण तजिता निशाचर, बंधुसी म्हणत असे येर. जरी तू होसी माझा सहोदर, सोड घेई माझा तू. ऐसे बोलोनी बंधुसी, दैत्य पावला पंचत्वासी. अनेक मायापाशी, नर रूप धरले तयावेळी. रूप धरुनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे. सेवकत्व करी राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया. सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी. कितीक दिवसांवरी, वनांतरी राजा होता देखा.
समस्त मृग जिंकुनी दुष्ट जीवा ते वधूनी राजा आला परतोनी आपल्या नगरा परी येसा. ऐसे ऐसा एके दिवशी पितृश्राद्ध आले परी येसी. आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठादिका परी येसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक करवितसे सविवेक. कापट्टे होता तो सेवक तया स्थानी ठेविला. राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वससी. जे जे मागील भानवसी सर्व आणुनी त्वा द्यावे. अंगीकारोनी तो सेवक नर माणसा आणुनी देख. कापट्य भावे करवी पाक केली शाक तया वेळी. ठाय घालिता ऋषेश्वरांसी पहिलेंच वाढिले नर मासासी. पाहता कोप आला वसिष्ठासी दिदला शाप तये वेळी. वसिष्ठ म्हणे रायासी नर माणस वाढिले आम्हासी. त्वरित ब्रह्म राक्षसोसी म्हणून शाप दिदला. शाप देता तये काळी राजा कोपला तत्काळी. अपराध नसता प्रबळी वाया मज का शापिले. नेने मांसपाक कोणी केला माझा निरोप नाही झाला. वृथा अमुते शाप दिदला आपण शापीन म्हणत असे. उदक घेऊनी अंजुळी शापावया सिद्ध झाला तये काळी. तव राजपत्नी येऊनी जवळी वरची आपुले पती ते. पतीसी म्हणी ते नारी गुरुसी शापिता दोष भारी. वंदुनी तयाचे चरण धरी तिने भवसागर तरशील. मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण. अंजुळीचे उदक जाण टाके आपुले चरणावरी. शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी. कल्मशपाद नाम म्हणूनी ब्रह्मराक्षस झाला तो राव. राजपत्नी येऊनी परियेसी लागिले वसिष्ठ चरणासी. उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज. करुणा वचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमोनी पुनरपि राजा होशील. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपुले स्थानासी. ब्रह्मराक्षस राजा परियेसी होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात. भक्षित असे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुनी. ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दंपत्ये दोनी. ब्राह्मण जाता मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी. घेऊन गेला भक्षावयासी विप्रस्त्री समागमे. अतिशोक करी ब्राह्मणी जाऊने लागे राक्षस चरणी. राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरा ती सोडी पितया. न भक्षिगा माझा पती माझी तयावरी अतिप्रीती. मज भक्षिगा म्हणी सुंपी वल्लभाते सोडोनिया. पतिविन राहता नारी जन्म वृथाची दगडा परी. पहिले माती स्वीकारी प्राण राखे पतीचे. पती लावण्यपूर्व वयेसी वेदशास्त्र पारंगेसी. याचा प्राण जरी तू रक्षिसी जगी होईल तुझ पुण्य. कृपा करीगा आम्हावरी होईन तुझी कन्या कुमारी. मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी. ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुखा. बोलन मानोनी राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पती ते भक्षिले देखोनी शाप वदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनी. परी रमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे. अनाथा भक्षिले दुष्ट भावे दुरात्म्या तू राक्षसा. शाप देऊनी तयावेळी पतीच्या अस्ती मिळूनी जवळी. काष्टे घालून या प्रबळी अग्नी प्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा क्रमे 12 वर्षे निका. पुनरपि राजा होऊनी ऐका आला आपुले नगरासी. विप्रस्त्रियेचे शाप वचन स्त्रियसी सांगितली खून. म्हणे संग करिता तत्क्षण मृत्यू असे आपणासी.
ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण, मन करुनी निर्वाण, तजावया प्राण पाहत असे. मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुमचे वंशासी, वनी कष्टला 12 वर्षी, आपुले कर्म न चुकेची. ऐकोनी सतीचे वचन, शोके दाटला अति गहन, अश्रू आले नेत्रातून, काय करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी, बोलाविले परीयेसी, ब्रह्महत्या घडली आम्हासी, विमोचन होय कवने परी. मंत्री वृद्ध पुरोहित, तयासी म्हणती ऐका मात, तीर्थे आचरावी समस्त, तेने पुनीत व्हाल तुम्ही. करोनी ऐसा विचार, राजा निघे तीर्था साचार, सर्व तीर्थ परिकर, विधीपूर्वक करीत असे. ज्या ज्या तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जान, यज्ञादी कर्म अन्नदान, ब्राह्मणादिका देत असे. ऐसी नाना तीर्थे करीत, परी ब्रह्महत्या सवेची येत, अघोर रूपी असे दिसत, कवने परी न जायची. कष्टोनी राजा बहुता परी, निर्वाण होऊनी मना भीतरी, हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताग्रस्त होऊनिया. नगरा बाह्य प्रदेशी, श्रमुनी राजा परीयसी, चिंता करी मानसी, वृक्ष छाये बैसलासे. ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित, गौतम ऋषी अवचित, तया स्थानासी पातला. राजा देखुनी गौतमासी, चरणी लोळे संतोषी, नमन करी साष्टांगेसी, भक्ती भावे करोनिया. आश्वासुनी तयवेळी, गौतम पुसे करुणा बहाळी, क्षेम समाधान सकळी, पुस्सा झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य, अरण्यवासाचे काय काज, चिंताकुलित मुखांबुज, कवन कार्य घडले असे. ऐकोनी ऋषीचे वचन, राजा सांगे विस्तारोन, शाप जाहाला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली मज. प्रायश्चित्ते सकळीक, यज्ञादी कर्मे धर्मादिक, सुक्षेत्रे अपार तीर्थे देख, आपण सकळ आचरली. शमन न होय महादोष, सवेची येत अघोर वेश, व्रते आचरलो कोटीश, न जाय दोष सर्वथा. आजीचेनी माझे सफळ जनन, दर्शन झालेचे तुमचे चरण, होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरणा लागलो. ऐकोनी रायाचे वचन, करुणा सागर गौतम आपण, म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थ विशेषी, महापातक संहारयावयासी, गोकर्ण क्षेत्र असे भले. स्मरण करिता गोकर्णासी, ब्रह्महत्यादी पापनाशी, तेथे ईश्वर सदा निवासी, मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाची शिखर, अथवा स्वधुर्नी मंदिर, निश्चय वास कर्पूर गौर, गोकर्ण क्षेत्री परियेसा. जैसी अंधकार रजनी, प्रकाशवया जेवी अग्नी, चंद्रोदय जरी होय निर्वाणी, तरी सूर्यप्रकाशविन गती नव्हे. तैसे समस्त तीर्थाने, पाप नच जा याची कारणे, सूर्योदयी तमहरणे, तैसे गोकर्ण दर्शने होय. सहस्त्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी, प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री, शुद्धात्मा होय परियेसा. रुद्रोपेंद्र विरिच्छि देखा, जाऊन तया स्थानी ऐका, तप केले हो सकळी का, कार्यसिद्धी होय त्यां प्रती. भक्तिपूर्वक तया स्थानी, जपव्रत करीती जाणूनी, फळ होय त्या लक्षगुणी, असे पुण्यक्षेत्र ऐसे. जेथे ब्रह्मा विष्णू देखा, इंद्रादी देवा सकळी का, साध्य झाले तप ऐका, या वेगळे काय सांगू. जाना तो साक्षात ईश्वर, गोकर्ण क्षेत्र कैलासपूर, प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर, विष्णू निरोपे विनयार्थ. समस्त देव तेथे येती, पुण्यक्षेत्री वास करीती, ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती, विश्वे देव मरुद्गण. चंद्र सूर्य वस्वादिक, पूर्वद्वारी राहिले ऐक,
प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती तये स्थानी. अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषी राहिले असती. वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वार स्थळी. प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परी येसा. कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी. उत्तरवास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची. चित्ररथादी विश्वावसू परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी. पूजा करीती सदा शिवासी सदा वसोनी तया ठाई. घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका. नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख. वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी. भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे. कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करीती महातापसी. महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात. मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी परियेसी. सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती. अनेक सिद्ध साध्य जान मुनीश्वर अजिन धारण. दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती. त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी. पूजा करीती भक्तीसी चंद्रमौळीची परियेसा. गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्ट वसव. विद्याधर किं पुरुष सर्व सेविसी जाती निरंतर. गुह्य किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक. पिशाच वेताळ सकळीक जाती पूजेसी तया स्थानी. नाना शृंगार करुनी अनेक भूषणे विराजमानी. सूर्य शशी विमानी वहनी येती वळंघोनिया. स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका. पूजे कारणे येती सकळीका महाबळेश्वर लिंगासी. जे जे इच्छिती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाना. समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात. अगत्यादी सनत कुमार प्रियव्रतादी राजकुमार. अग्निदेव दानवादियेर वर लादले सर्व तया ठाई. शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी. नागा ते गरुड न गिळी महाबळेश्वर दर्शने. रावणादी राक्षसकुळी कुंभकर्ण येर सकळी. वर लादली ये स्थळी बिभीषण पूजितसे. ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ. गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नाना परी. लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी. वर लाधले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ. ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका. आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई. धर्मक्षेत्र पाळादी दुर्गादेवी शक्ती वृंदी. लिंग स्थापिले आपले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जान. पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे. सांगू किती विस्तारून असंख्यात तीर्थे जान. पाषाण समस्त लिंग खून समस्त उदके जाणावी तीर्थे. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत. त्रेतायुगी लोहित. द्वापारी सुवर्णपीत. कलियुगी कृष्ण वर्ण जाहला. सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण. कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी. ब्रह्महत्यादी पाटकेनाशी काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षटपापे. दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने. दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधती. अंती होय तयांसी गती गोकर्ण लिंग दर्शने. तये स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी. तेची जाना रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम.
एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी, पूजा करिता सदा शिवासी, शिवपद निश्चय पावे जाना। आदित्य सोम बुधवारी, अमावास्यादी परवा भीतरी, स्नान करुनी समुद्र तीरी, दान धर्म करावा। शिवपूजा व्रत हवन, जप ब्राह्मण संतर्पण, किंचित करिता अनंत पुण्य, गौतम म्हणे रायासी। व्यतिपातादी पर्वणीसी, सूर्य संक्रांतीचे दिवशी, महाप्रदोष त्रयोदशी, पूजिता पुण्य अगण्य। काय सांगो त्याचा महिमा, निवाडा होय अखिल कर्मा। ईश्वर भोळा अनंत महिमा, पूजन मात्रे तुष्ट तसे। असित पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशीसी, बिल्वपत्र वाहिले यासी, दुर्लभसे त्रिभुवनांत। ऐसे अनुपम स्थान असता, न जाती मूर्ख लोक ऐकता। शिवतीर्थ असे दुर्लभता, नेमकी मूढ बधीर जाना। उपोषणादी जागरण, लिंग सन्निध गोकर्ण, स्वर्गासी जावया सोपान, पद्धती असे परियेसा। ऐसे या गोकर्ण स्थानासी, जे जाती जन यात्रेसी, चतुर्वेद पुरुषार्थासी, लादते लोक अवधारा। स्नान करुनी समस्त तीर्थी, महाबळेश्वर लिंगार्थी, पूजा करावी भक्तार्थी, पातका व्यतिरिक्त होय जाना। ऐशा परी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा। राजा ऐकोनी अतिप्रेमा, उत्साह झाला ते वेळी। राजा म्हणे गौतमासी, गोकर्ण स्थान निरोपिलेसी, पूर्वी पावला कोण यापासी, साक्ष झाली असेल। विस्तारोनी ते आम्हासी, सांगावी स्वामी करुणेसी, म्हणून लागला चरणांसी, अतिभक्ती करुनिया। म्हणे गौतम तैवेळी, गोकर्ण क्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी, अपार साक्षी देखील असे। गेलो होतो आम्ही यात्रे, देखिला दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करुनिया। माध्यान काळी आम्ही तेथे, बैसलो होतो वृक्ष छायेते, दुरोनी देखिले चांडाळी ते, वृद्ध अंध महारोगी, शुष्कमुखी निराहारी, कुष्ठ सर्वांग शरीरी, कृमी पडले अघोरी, पूय शोषित दुर्गंधी, कुक्षी गंडमाळा, कफे दाटला असे गळा, दंतहीन अति विव्हाळा, वस्त्र नाही परिधाना। चंद्र सूर्य किरण पडता, प्राण जाय कंठगता, शौच व्याधी असे बहुता, सर्वांग शूळ महादुःखी। विधवा आपण केशोपनी, दिसे जैशी मुख मरणी, क्षण क्षण पडे धरणी, प्राण त्याग करू पाहे। ऐशी अवस्था चांडाळीसी, आली वृक्ष छायेसी, देह टाकेला धरणीसी, तजू पाहे प्राण आपुला। प्राण तजिता तैवेळी, विमान उतरे तत्काळी, शिवदूत अतिबळी, त्रिशूळ खट्वांग धरुनिया। टंकायुधे चंद्रभाळी, दिव्य कांती चंद्रासारखी केवळी, किरीट कुंडले मिरवली, चतुर्वर्ग येणे परी, विमानी सूर्यासारिखे तेज, अति विचित्र दिसे विराज। आले चांडाळी एकाज, अपूर्व वर्तले तैवेळी, आम्ही पुशिले शिवदूतांसी, आले ते कौना कार्यासी। दूत म्हणती आम्हासी, न्यावया आलो चांडाळी ते, ऐकोनी दूतांचे वचन, विस्मित झाले आमुचे मन। पुनरपि केला त्यासी प्रश्न, ऐक राया तू एक चित्ते, ऐशिया चांडाळी पापिनीसी, कैसी योग्य विमानेसी, नेऊनिया श्वानासी, सिंहासनी कैसे योग्य, या जन्मादारभ्यैसी, पापे पाप संग्रहासी, ऐशी पापीन दुर्वृत्तैसी, केवे न्याल कैलासा। नाही इसी शिवज्ञान, न करीच हे तप साधन, दया सत्य कदानीने, इसी कैसे न्याल तुम्ही। पशु मांस आहारीसी, सदा करी जीव हिंसी, ऐशिया दुष्ट कुष्टी पापिनीसी, केवी नेता स्वर्ग भुवना। अथवा कधी शिवपूजन, न करी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण, इसी कैसे न्याल तुम्ही। शिवरात्री उपोषण,
नाही केले पुण्यदान, यज्ञ यागादी साधन नाही केले इने कधी. न करी स्नान पर्व काही, निने तीर्थ कवने वेळी, अथवा वृतादी सकळी केले नाही इने कधी. सर्वांगी पूय शोणित, दुर्गंधी वसे बहुत, ऐशी चांडाळी दुर्वृत्त, कैसी विमानी बैस्वाल. अर्चन जन्मांतरीचे म्हणा, कुष्ठ सर्वांग तेची खुना, कृमी निगती मुखांतून पूर्वार्जित काय केले. ऐशी पापिनी दुराचारी, केवी नेता कैलासपुरी, योग्य नव्हे चराचरी, तुम्ही केवी न्याल इसी. गौतम म्हणे रायासी, ऐसे पुशिले दूतासी, त्यांनी सांगितला आम्हासी, आद्यंत तये चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषीश्वर, चांडाळीचे पूर्वापार, सांगेन तुम्हांस सविस्तर, असे आश्चर्य परियेसा. पूर्वीचे जन्मस्थान, ब्राह्मण कन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख, अति सुंदर रूपईसी, उपवर जाहली पितृगृहासी, न मिळे वर तियेसी, चिंता करी माता पिता, न मिळे वर सुंदरतीसी, उन्मत्त जाहली 10 वरुषी, मिळवूनी एका द्विजाशी, गृहोत्तेसी लग्न केले. विवाह झालियावरी, होती तया पतीचे घरी, कच्चित काळ येणे परी, होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख, तिचे पतीस झाले दुःख, पंचत्व पावला तात्काळिक, विधी लेखे करोनिया. ऐकोनी तिचे माता पिता, कन्या आपुले घरा आणि ती तत्वता, पतीचे दुःखे दुःखिता, खेद करी ते नारी. अति सुंदर पूर्व वयासी, मध्ये व्याप्त प्रतिदिवसी, चंचल होय मानसी, पर पुरुषा ते देखोनिया. गुप्त रूपे कच्चित काळी, जार कर्म करी ते बाळी, प्रकट जाहले तत्काळी, गौप्य नोहे पातक. आपण विधवा असे नारी, पूर्व वयासी अति सुंदरी, विषयी प्रीती असे भारी, स्थिर नोहे तिचे मन. ऐसे तिचिया पातकासी, विदित जाहले सर्वांसी, वाईत केले तियेसी, माता पिता बंधू वर्गी. माता पिता बंधुजन, तिथे तजिती निर्भर सोन, आपण प्रायश्चित घेऊन, शुद्ध झाले परियेसा. शंका होती पहिली तिसी, निशंक झाली व्यभिचारासी, प्रकट रूप अहर्निशी, रमू लागली नगरांत. तिये नगरी एकवानी, रूपे होता अति लावण्य गुणी, त्यासी तिने पूर्व वयस देखोनी, झाली त्याची कुल स्त्री. तया शूद्राची या घरी, वर्तत असे ते नारी, ऐसी पापिनी दुराचारी, कुळ वैरीन 42. श्लोक. स्त्रिया नासती कामवेगी, ब्राह्मण नासती हीन सेवे, राज्य जाय द्विज क्षोभे, यती नासे विषय सेवने. शूद्रा सवे अहर्निशी, रमत होती अतिहर्षी, पुत्र जाहला तियेसी, शूद्र गृही असता. नित्य मांस आहारतीसी, मद्यपान उन्मत्तेसी, होनी तया शूद्र महिषी, होती पापिनी दुराचारी. वर्तता एके दिवसी, उन्मत्त होऊनी परियेसी, छेदिले वासरू आहारासी, मेष म्हणूनी पापिनीने. छेदोनी वत्स परियेसी, पाक केला विनयेसी, शिर ठेविले शिंकियासी, दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपानी, जागृत जाहली अस्तमानी, वासरू पाहे जाऊनी, धेनू दोहावया लागी. वत्सस्थानी असे मेष, भ्रमित जाहली अतिक्लेश, घरी पाहतसे शिरास, स्पष्ट दिसे वासरू. अनुतप्त होऊनी तयवेळी, शिवशिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानाने ऐशी पापे घडली, म्हणून चिंती दुरात्मिनी. तया वत्स शिरासी, निक्षेप केला भूमिसी, पती कोपेल म्हणून परियसी, अस्ति चर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजार लोका, व्याघ्रे वत्स नेले ऐका, भक्षिले म्हणून रडे देखा, पती पुढे येणे परी.
ऐसे कितीक दिवसांवरी नांदत होती शुद्रा घरी, पंचत्व पावली ते नारी, नीली दुती यमपुरा. घातली तियेसी नरकांत, भोग भोगे अति दुःखित. पुनरूपी जन्मा चांडाळी जात, उपजली नारी परीयेसा. उपजताची झाली अंधळी, विद्रुप वर्ण जैशी काजळी. माता पिता कचित काळी, प्रतिपाळी ती माया मोहे. उच्चिष्ट अन्न घाली ती तोंडा, स्वजन तियेचे अखंडा. बाळपणी तयेसी विखडा, पोसी ताती येणे परी. ऐसे असता वर्तमानी, सर्वांग झाली कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिताजन्नी, दरिद्री झाली निराश्रय. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित, तजिती तियेसी स्वजन भ्रात. भिक्षा मागोनी उदर भरित, रक्षण करी शरीर आपुले. येणे परी चांडाळी, वर्ततसे बहुत काळी. क्षुधेने पीडित सर्व काळी, आपण अंध कुष्ठ देही. न मिळतिसी वस्त्र अन्न, दुःख करी ती अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म, झाली वृद्ध अति कष्टे. भिक्षा मागे जनांसी, मार्गी पडो न अहर्निशी. कधी न भरे उदरतिसी, दुःखे विलापे अपार. व्याधी असे शरीरासी, शोणित पूय परीयेसी. दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठे गळत असे. ऐसे वर्तता माघ मासी, लोक निघाले यात्रेसी. महास्थान गोकर्णासी, कलत्र पुत्र सहित देख. शिवरात्रीचे यात्रेसी, येती लोक देशोदेशी. चतुर्वर्ण आसपासी, हरुषी येती परीयेसा. देशोदेशींचे राजे देका, हस्ती रथादी सहित ऐका. येती समस्त भूमांडलिका, महाबळेश्वर दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, येती यात्रेसी विनोद. समारंभ वाद्यनाद, अमित लोक परीयेसा. किती हास्ती गायन करीती, धावती नृत्य करीत येती. शिवस्मरणे गर्जना करीती, यात्रा प्रसंगी जन देखा. ऐसी महाजनां समवेत, चांडाळी गेली तेथे त्वरित. सवे भिक्षुक असती बहुत, तया सवे जात असे. येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली सायासी. करावलंबे महाजनांसी, भिक्षा मागे करुणा वचने. लोक जाती मार्गांत, शयन करी आक्रंदत. कर ओढुनी मागत, महाजन लोकांसी. पूर्वीची पापी आपण, पीडित असे याची कारण. भिक्षा घाला क्षुधा निवारण, म्हणून मागे सकळी का. नेने कधीच वस्त्र प्रावरण, धुळीत लोळे आपण. क्षुधाक्रांत होतसे मरण, धर्म करा सकळांसी म्हणे. सर्वांगी रोगग्रस्त, वस्त्राविना बाधे शीत. अक्ष नाही क्षुधाक्रांत, धर्म करा सकळी कहो. पूर्वजन्म शतांतरी, नाही केले पुण्य येरी. याची कारणे पीडित भारी, धर्म करा सकळी क. येणे परी मार्गात, चांडाळी असे याचित. ते दिवशी असे शिवरात्री व्रत, कोणी न घाली भिक्षा तिसी. एरी विव्हळे क्षुधाक्रांत, जठराग्नी प्रदीप्त असे बहुत. धर्म करा ऐसे म्हणत, पडले मार्गांत ते धवा. पूजेसी जाती सकळ जन, त्याते मागे आक्रंदोन. एक म्हणती हासून, उपवासाची अन्न कैचे. हाती होती बिल्व मंजरी, घाली ती तियेच्या करी. आग्रानोनी पाहेरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपुनी टाके ते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असता अंधारी, कलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाली ती भिक्षा तिसी, उपास घडला ते दिवशी. पूजा पावली त्या शिवासी, बिल्व मंजरी शिव मस्तकी. इतुके पुण्य घडले तिसी, प्रयत्न न करिता परीयेसी. तुष्टला ईश्वर हर्षी, भवार्णवा कडे केले. येणे परी चांडाळीसी, उपवास घडला अनायासी. तेथुनी उठली दुसरे दिवशी, भिक्षा मागावया कारणे. पहिलीच कुष्ठ रोगी असे, अशक्त झाली उपवासे. चक्षुहीन मार्ग न दिसे, जात असे मंद मंद. सूर्यरश्मी करुणी तिसी, दुःख होय समसहसी. पूर्वार्जित कर्मे ऐसी, म्हणती दूत गौतमाते.
मैसी चांडाई कष्टत आली वृक्षछाई समीपत तजू पाहे प्राण त्वरित म्हणून या आलो धावोनी पुण्य घडले ईसियाची उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्य करुणीचे पाप गेले शत जन्मीचे हे प्रीतीपात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तयेवरी शिंपुनिया अमृत दिव्य देह पाऊनी त्वरित गेली ऐका शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोन रायासी म्हणे तू निघोन त्वरित जाई गोकर्णासी जातांची तुझे पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरी गा चित्ती म्हणून निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन राजामनी दृढ संतोषोन त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जाहला तो ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिली श्रीपाद आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रोते करुणी निर्धारू एक चित्ते परेसा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमो अध्यायः श्री दत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या 210 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.